श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. दुर्गा सप्तशती अध्याय 5. 5व्या अध्यायामध्ये उत्तम चरित्राचं वर्णन करण्यात आलेलं आहे. या अध्यायाचं नित्यपठण केलं असता जुनाट व्याधी बऱ्या होतात, आपल्या घरामध्ये चांगलं आरोग्य राहतं. देवी आणि दैत्यदूत सुग्रीव यांचा संवाद या अध्यायात आहे. पूर्वी केव्हा तरी शुंभ आणि निशुंभ या दैत्यांनी ताकदीच्या जोरावर इंद्राचा त्रैलोक्यावरचा अधिकार आणि यज्ञातील भाग बळकावला. ते दोघेही सूर्य, चंद्र, कुबेर, यम व वरुण यांच्या अधिकाराचा भोग घेऊ लागले. वायू आणि अग्नी यांची कार्य देखील करू लागले. शेवटी देवांचा पराभव करून दैत्यांनी त्यांना हद्दपार केलं. मग सर्व अधिकार बळकावून घेऊन महादैत्यांनी हाकलून लावलेले देव त्या अपराजिता देवीला पुकारू लागले. त्यांना आठवलं की देवीनं आपल्याला वर दिला आहे. संकटामध्ये मला हाक मारलीत त्या क्षणी मी तुमची संकट निवारण करेल. तेव्हा सर्व देवांनी एकत्र विचार करून ते श्रेष्ठ अशा हिमालयावर गेले आणि विष्णूची जी माया आहे त्या देवीची स्तुती गाऊ लागले. देव म्हणाले, कल्याण करणाऱ्या महादेवीला आमचे नमस्कार. मूळ प्रकृतीला, मंगलदायिनीला आमच्या सर्वांचे नमस्कार. आम्ही तिच्यापुढे नम्र आहोत. हे रुद्ररूपिणी, नित्या, गौरी, धात्री, ज्योत्स्ना, चंद्ररूपा, सुखदा अशा देवीला आमचा नमस्कार असो. कल्याणी, रिद्धी, सिद्धी व कुर्मिणीला नमस्कार. नैऋत्या, राजलक्ष्मी व शर्वाणीला नमस्कार. दुर्गेला, संकटात रक्षण करणारी, सारा आणि सर्व विश्व चालवणारी, कृष्ण आणि धुरासारख्या वर्णाच्या देवीला क्षणोक्षणी नमन. कमालीची शांत असून प्रसंगी कमालीची भयंकर बनते, तिला विनम्र होऊन आम्ही नमन करतो. जी देवी सर्व भूतांमध्ये विष्णू माया म्हणून ओळखली जाते, तिला आमचे त्रिवार नमन. ज्या देवीला सर्व भूतांमधील चेतना म्हणतात, तिला आमचे पुन्हा पुन्हा नमन. जी देवी सर्व भूतांतरी बुद्धिरूपाने राहते, तिला आमचे वारंवार नमन. जी देवी सर्व भूतात निद्रा बनून राहते, तिला आमचे पुन्हा पुन्हा नमन. जी देवी सर्व भूतांमध्ये भुकेच्या रूपाने असते, तिला माझे त्रिवार नमन. जी देवी सर्व भूतांची छाया आहे, तिला आमचे त्रिवार नमन. जी देवी सर्व भूतांतील शक्ती आहे, तिला आमचे वारंवार वंदन. जी देवी सर्व भूतांतील तहान आहे, तिला आमचे पुन्हा पुन्हा नमन. जी देवी सर्व भूतात क्षमा बनून राहते, तिला आमचे त्रिवार नमन. जी देवी सर्व भूतात जाती रूपाने आहे, तिला आमचे वारंवार वंदन. जी देवी सर्व भूतांमधील लज्जा आहे, तिला आमचे त्रिवार वंदन. जी देवी सर्व भूतात शांती होऊन राहते, तिला आमचे त्रिवार वंदन. जी देवी सर्व भूतांमध्ये श्रद्धा बनून राहते, तिला आमचे त्रिवार वंदन. जी देवी सर्व भूतांची कांती आहे, तिला आमचे त्रिवार वंदन. जी देवी सर्व भूतातील लक्ष्मी आहे, तिला आमचे वारंवार नमन. जी देवी सर्व भूतांमध्ये वृत्ती बनून राहते, तिला आमचे वारंवार नमन. जी देवी सर्व भूतांमध्ये स्मृती बनून राहते, तिला आमचे त्रिवार नमन. जी देवी सर्व भूतांमधील दया आहे, तिला आमचे त्रिवार वंदन. जी देवी सर्व भूतांमध्ये संतोष रूपाने राहते, तिला आमचे त्रिवार वंदन. जी देवी सर्व भूतांमध्ये मातृरूपाने राहते, तिला आमचे वारंवार वंदन. जी देवी सर्व भूतात भ्रांती बनून राहते, तिला आमचे त्रिवार वंदन. चराचरासह भूतांचा व इंद्रियांचा आधार अशा या सर्व व्यापिनीला आम्ही वारंवार नमस्कार करतो. पूर्वी इंद्रासह देवांनी इष्टप्राप्ती झाल्यामुळं जिची स्तुती करून पर्वणी काळी पूजा केली होती, ती शुभ हेतूंची स्वामिनी आताही आमची संकटे नाहीशी करून आमचे मंगल करो, कल्याण करो. सध्या उन्मत्त दैत्यांनी पिडिलेल्या आम्हा देवांकडून या ईश्वराची प्रार्थना होत आहे. भक्तिपूर्वक नम्रतेनं हाक मारताच जी आमच्या सर्व आपत्ती दूर करते, तिने आमचे कल्याण करो. ऋषी पुढे म्हणाले, राजा, देव अशी स्तुती करत होते तेवढ्यात तिथे गंगा स्नानासाठी पार्वती आली. तिनं देवांना विचारलं, कुणाची स्तुती करत आहात? तेवढ्यात तिच्या शरीरातून शिवा नावाची देवी प्रकट होऊन म्हणाली, निशुंभानं पराभूत केलेले आणि शुंभानं देशोधडीस लावलेले हे देव माझी स्तुती करत आहे. अंबिका देवी पार्वतीच्या शरीर कोशातून उत्पन्न झाली असल्यामुळे सर्व लोकात ती कौशिकी नावानं पूजली जात असे. कौशिकी बाहेर पडली तेव्हा पार्वतीचा रंग काळा झाला व तिला कालिका असं म्हणू लागले. मग ती हिमालयावर राहू लागली. पुढे एकदा शुंभ आणि निशुंभाचे चंड व मुंड नावाचे 2 चाकर तिथे फिरत फिरत आले असताना त्यांच्या स्वरूपाला अंबिका पडली. तेव्हा ते शुंभापाशी जाऊन सांगू लागले की त्यांनी हिमालयावर एक मनोरम व सुंदर अशी स्त्री पाहिली आहे. ते पुढे म्हणाले,
असं रूप कधीच पाहिलं नसेल, तेव्हा आपण तिचा तपास करू, तिला आपल्या जवळ ठेवूया. अहो, ती स्त्री समूहातले रत्नच असून कमनीय बांध्याची आसमंत उजळणारी ती स्त्री आपण पाहायलाच हवी. महाराज, तिन्ही लोकातील मणी, हत्ती, घोडे, उत्कृष्ट रत्ने आपणाकडे शोभा वाढवतच आहेत. हत्तीमधलं ऐरावत नावाचं गजरत्न आपल्याकडे आले. तसाच पारिजातक वृक्ष आणि उच्चश्रवा घोडासुद्धा आणला. रत्नजडित व हंस जोडलेले आश्चर्यकारक असे ब्रह्मदेवाचे विमान आपल्या अंगणाची शोभा वाढवत आहेत. तसाच कुबेरापासून घेतलेला महापद्मनिधी आपल्याकडे आहे. कधीही न कोमेजणारी कमळाची माळ सागरानं भेट दिली आहे. सतत सोन्याचा पाऊस पाडणारे वरुणाचे छत्र आपल्या घरी आहे. दक्ष प्रजापतीचा सर्वश्रेष्ठ रथ आहे. मृत्यूला जिंकणारी उत्क्रांतिदा नावाची शक्तीही आपण हिसकावून घेतली आहे. शिवाय आपल्या भावापाशी वरुणाचा पाश आहे. समुद्रातील सर्व जातींची रत्ने निशुंबापाशी असून अग्नीनं शुद्ध केलेली 2 वस्त्रे अग्निदेवतेकडून आपणास मिळाली आहेत. तर हे महाराज, अशी सर्व रत्ने आपण जिंकून आलात, मग हे स्त्रियांमधले कल्याणी असे रत्न आपण का आणू नये? ऋषी पुढे म्हणाले, चंड आणि मुंडाचे भाषण ऐकल्यावर शुंभानं सुग्रीव नावाच्या महादैत्याला आपल्यातर्फे दूत म्हणून धाडलं. शुंभ त्याला म्हणाला, त्यानं देवीकडे जाऊन असं बोलणं करावं की ती खुश होऊन स्वतःच त्याच्याकडे यायला तयार होईल. तेव्हा तो दूत निघाला. त्या पर्वतावर जिथं ती देवी होती तिथं गेला. गोड शब्दात तिला सांगू लागला, अगं देवी, त्रैलोक्याचा परमेश्वर दैत्यराज शुंभ यानं मला निरोप देऊन पाठवलं आहे, म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे. सर्व देव समुदाय ज्याची आज्ञा मानतात, ते दैत्यांचे शत्रू पराभूत करणारा असा तो. त्याचं म्हणणं ऐकून घे. संपूर्ण त्रैलोक्यावर त्याचा अधिकार चालतो. देव त्याच्या आज्ञेत आहेत. यज्ञातील आहुत्या देखील तो स्वीकारतो. त्यानं सांगितलं आहे की त्रैलोक्यातील उत्तमोत्तम रत्ने माझ्या ताब्यात आहेत. इंद्राचं वाहन ऐरावत, जो हत्ती, तो देखील माझ्याकडे आहे. क्षीरसागर घुसळून उच्चश्रवा नावाचं अश्वरत्न निघालं होतं. ते देवांनी मला नमस्कार करून अर्पण केलं आहे. हे शोभने, देव, गंधर्व, नाग वगैरेंपाशी जेवढे रत्ननिर्मित पदार्थ होते ते सर्व माझ्या संग्रही आहेत. तू सुद्धा जगातलं श्रीरत्न आहेस असं आम्हाला वाटतं, म्हणून तू आमच्या स्वाधीन हो. आम्हीच रत्नभोगते रसिक आहोत. हे चंचलाक्षी, तू मला अथवा माझा पराक्रमी भाऊ निशुंभ याला पसंत कर, कारण तूही एक रत्नच आहेस. माझ्याशी विवाह करून तुला अजोड असं महान ऐश्वर मिळेल. तेव्हा तू विचार कर. ऋषी पुढे म्हणाले, असं दूताचं सांगणं ऐकून ती जगद्धात्री कल्याणी भगवती दुर्गा मनात हसली, परंतु वरवर गंभीर होऊन बोलली, तू जे आता सांगितले ते खरेच आहेस. त्यात मुळीच खोटं काही नाही. शुंभ त्रैलोक्याचा स्वामी असून निशुंभ देखील त्याच्यासारखाच आहे. पण मी माझ्या अल्पबुद्धीमुळे पूर्वीच एक प्रतिज्ञा करून बसली आहे. ती कशी मोडू? जो मला युद्धात हारून जिंकेल आणि माझ्या पराक्रमाचा गर्व नष्ट करील, अर्थात माझ्या बरोबरीचा जो असेल तोच माझा पती होईल. म्हणून शुंभानं किंवा महाबली निशुंभानं इथे यावं, मला जिंकून माझा हात हाती घ्यावा. वेळ गमावू नका. दूत बोलू लागला, देवी, तू घमंडी आहेस, पण तू मला असलं काही सांगू नको, कारण शुंभ निशुंभ यांच्यासमोर कोणी पुरुष त्रैलोक्यात सुद्धा उभा राहणार नाही. हे देवी, इतर दैत्यांसमोर सर्व देवसुद्धा उभं राहू शकत नाहीत. तू तर एक स्त्री आहेस. इंद्रासकट सर्व देव ज्याच्यापुढे येत नाही, त्या शुंभ निशुंभासमोर तू कशी येशील? म्हणून तू माझं म्हणणं ऐक. शुंभ निशुंभाकडे चल. तुला अपमानास्पद रीतीनं ओढीत नेण्याची वेळ आणू नको. देवी म्हणू लागली, तुझं म्हणणं यथार्थच आहे. शुंभ आणि निशुंभ हे दोघे खरंच बलवान असतील, पण मी अविचारानं प्रतिज्ञा करून बसले आहे. त्याला आता काय करणार? म्हणून तू माघारी जा. मी जे सांगितले आहे ते जसेच्या तसे दैत्यराजाला सांग, आणि मग त्याला जे योग्य वाटेल तो ते करेल. श्री स्वामी समर्थ. श्री दुर्गा सप्तशतीतील अध्याय 5 समाप्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. दुर्गा सप्तशती अध्याय 6. 6व्या अध्यायामध्ये धूम्रलोचन राक्षसाचा वध देवीनं केला या कथेचं वर्णन आलं आहे. या अध्यायाचं नित्य पठण श्रवण जर केलं, कुठल्याही प्रकारच्या कोर्ट कचेरीच्या वादामध्ये आपल्याला यश मिळेल. ऋषी पुढे म्हणाले, देवीचं असं भाषण ऐकून रागारागानं तो दूत माघारी गेला. शुंभाला त्यानं सविस्तर वृत्त सांगितलं. ते ऐकल्यानंतर दैत्यराज संतापला आणि धूम्रलोचन नावाच्या सेनापतीला म्हणाला, अरे धूम्रलोचना, तुझं सैन्य घेऊन लगेच निघ आणि त्या दृष्टीचे केस पकडून त्याला इथं घेऊन ये. जर कोणी देव, यक्ष, गंधर्व तिचा कैवार घेऊन येईल त्याला मारून टाक. ऋषी पुढे म्हणाले, अशी आज्ञा झाल्यानंतर
धूम्रलोचन दैत्य 60,000 राक्षसांची सेना घेऊन तिच्यावर चालून गेला. त्यानं हिमालयावर देवी बघितली. तेव्हा धमकावणीच्या सुरात तो म्हणाला, मुकाट्यानं शुंभ निशुंभाकडे चल. जर का तू बऱ्या बोलानं येत नसलीस तर तुला झिंजा पकडून कासावीस करून बळजबरीनं ओढून नेल. तेव्हा देवीनं उत्तर दिलं, तू स्वतः सामर्थ्यवान आहेस, म्हणूनच दैत्य राजानं तुला सैन्य घेऊन धाडलं आहे. तू बळजबरीने जर मला नेणार असलास तर मी काय करणार? ऋषी पुढं म्हणाले. देवी असं बोलल्यानंतर तो धूम्रलोचन तिच्यावर धावला आणि तेव्हा फक्त असा अंबिकेनं उद्गार काढताच तो भस्मसात झाला. ते दृश्य बघून दैत्यसेना खवळून उठली. तिच्या हुंकारानं धूम्रलोचन भस्मसात झाला होता. अंबिका देवीनं त्या सेनेवरती तीक्ष्ण बाण, शक्ती आणि कुऱ्हाडींचा वर्षाव सुरू केला. त्याचवेळी आयाळ फिस्कारून देवीच्या सिंहानं मोठ्यांदा डरकाळी फोडली. रागानं तो राक्षसांवर तुटून पडला. त्यानं पंजाच्या तडाख्यानं चावा घेऊन मोठमोठ्या राक्षसांना मारून टाकलं. काही जणांची पोटे नखांनी फाडली तर कित्येकांची मस्तके पंजानी तोडली. सिंहाने अनेकांचे हात, मस्तके छिन्न विछिन्न केली. आयाळ थरथरत असलेला तो राक्षसांची पोटे फाडून रक्तही प्याला. अशा तऱ्हेनं त्या महाबलिष्ठ देवीवाहन सिंहानं रागाच्या भरात सर्व राक्षसांचे सैन्य अल्पावधीत मारून टाकले. देवीनं धूम्रलोचनाला मारलं आणि तिच्या सिंहानं सर्व सेना मारून टाकली असं शुंभाला समजताच त्याला मोठा कोप आला. त्याचे ओठ थरथरू लागले. त्याने ताबडतोब चंड व मुंड या 2 राक्षसांना बोलावून आज्ञा दिली की, चंडमुंडा, तुम्ही मोठी सेना घेऊन जा आणि तिला लगेच घेऊन या. बांधून आणा. जमणार नसेल तर शस्त्रास्त्रांनी मारहाण करा. अशा तऱ्हेनं ती हतबल झाली आणि तिचा तो सिंह मेला की तिला बांधून लवकरात लवकर परत या. दुर्गा सप्तशतीतील 6वा अध्याय या ठिकाणी समाप्त होतो. श्री स्वामी समर्थ.